ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. भक्तिशास्त्रीच्या या 45व्या धड्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. भगवद्गीता अध्याय 11 श्लोक संख्या 32 ते 46 आपण पाहणार आहोत. या धड्याचं शीर्षक असं देता येईल, आपण केवळ एक माध्यम बनलं पाहिजे आणि त्याचबरोबर अर्जुनाच्या प्रार्थना. तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 27 या धड्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे. या धड्यामध्ये इतर कुठल्याही उपमा नाही आहेत आणि पाठांतराचे श्लोक सुद्धा या धड्यामध्ये नाही आहेत. तर क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न क्रमांक 27 काय आहे? तर 2 शब्दांचा अर्थ आपल्याला इथे स्पष्ट करायचा आहे. कालोस्मी लोकक्षय आणि निमित्त मात्रम भव, या 2 शब्दांचा अर्थ आपण या प्रश्नामध्ये जो विचारलेला आहे त्याचं अर्थ स्पष्ट करून आपण सांगायचा आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, कालोस्मी लोकक्षय याचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले की जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे निमित्त मात्र भव. हे सव्यसाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस, हा या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 32. तर याचं शीर्षक आहे, वैश्विक काळाच्या रूपात कृष्ण अर्जुनाच्या 2 प्रश्नांची उत्तरं देत आहेत. मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलं की अर्जुन त्यांना 2 प्रश्न विचारतोय, तर त्याची उत्तरं भगवंत या ठिकाणी देत आहेत. श्री भगवान उवाच, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये व्यस्थिता प्रत्यनिकेषु योधा. श्री भगवान म्हणाले की जगताचा विनाश करणारा काळ मी आहे, सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश या ठिकाणी होणार आहे. तर भगवंत इथे काही मुख्य मुद्दे प्रस्तुत करतायत. ते सांगतायत, मी काळ आहे म्हणजे मी मृत्यूरूप आहे. विशिष्ट कार्य सर्व काही नष्ट करणे म्हणजेच पांडवांशिवाय जगातील सर्व लोकांना नष्ट करणे, असुर लोकांना आणि पृथ्वीवरचा भार हलका करणे. हे सूचित करतंय की अर्जुनाला युद्ध करायचं नसलं तरी जगातील लोक कसे का होईना निश्चितपणे मरणारच आहेत. हा संदर्भ जो आहे हा कठोपनिषदमधनं घेण्यात आलेला आहे. सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, इतर सर्वजण कृष्ण ज्याप्रमाणे जेवण करतात त्याप्रमाणे मी त्यांना भस्म करून टाकीन. सर्व भक्षक राक्षस म्हणून मीच, म्हणजे साक्षात भगवान कृष्ण सर्वोच्च आहेत. तर श्लोक संख्या 33 मध्ये आपण पाहू की कृष्ण सांगतायत, माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला आहे, तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्यं समृद्धं मय्येवैते निहताः पूर्वमेव निमित्त मात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा सगळ्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि हे सव्यसाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. तर या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. सव्यसाची म्हणजे जो उभयपणे लढू शकतो, म्हणजे डाव्या किंवा उजव्या हाताने समप्रमाणात युद्ध करू शकतो. डाव्या हातानेही युद्ध करू शकतो, उजव्या हातानेही युद्ध करू शकतो आणि दोन्ही हातांनी तेवढ्याच अचूकपणे बाण सोडू शकतो. म्हणून अर्जुनाचा उल्लेख या ठिकाणी सव्यसाची करण्यात आलेला आहे. निमित्त मात्र, आपण भगवंतांच्या प्रयोजनाचं केवळ एक साधन बनायचं आहे. बुद्धिमत्तेचं चिन्ह हे ओळखणं की सर्व जग जे आहे हे कृष्णाच्या योजनेनुसार चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की मूर्ख लोकांची मानसिकता, या निर्मितीमागे कोणीही नाही
कोणाचीही योजना नाही, हे सर्व आकस्मिकरित्या चालतंय, असा मूर्ख लोक विचार करतात. शास्त्रज्ञ म्हणतात कदाचित असं असू शकेल, कदाचित तसं असू शकेल, पण या सर्व मूर्खपणाच्या कल्पना आहेत. कृष्णाची योजना भौतिक जगामध्ये अत्यंत स्पेसिफिक आहे आणि त्याच्या योजनेनुसारच सर्व काही चालत असतं. वैश्विक प्रकटीकरणाचा उद्देश काय आहे? तर आपल्या सर्व जीवात्म्यांना भगवान कृष्णांकडे परत जाण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी हे सगळं रचण्यात आलेलं आहे. परंतु जोपर्यंत आपल्यावर प्रभुत्व गाजवण्याची मानसिकता आहे, म्हणजे मी नियंत्रक आहे, मी मालक आहे, मी भोक्ता आहे, तोपर्यंत आपण या भौतिक जगतात बांधले गेलेलो आहोत, आपण बद्ध झालेलो आहोत. निर्मिती आणि नाश हे कृष्णांच्या नियमानुसार होत असतं. आणि सर्वात बुद्धिमत्ता असल्याचं लक्षण काय आहे? तर कृष्ण भावना जोपासली पाहिजे, कृष्णाची योजना जाणून घेतली पाहिजे. आणि यासाठी अर्जुनाला अशा प्रकारे प्रवृत्त केलं जातंय की कृष्णाच्या इच्छेनुसार लढ, कारण हाच खरा आनंद आणि खऱ्या परिपूर्णतेचा मार्ग आहे. आपण पाहूया श्लोक संख्या 34. अर्जुना, युद्ध कर आणि विजयी हो आणि राज्याचा उपभोग घे. द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम तथान्यापि योद्धवीरान मया हतांस्त्वं जहिमां व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धात तू शत्रूंवर विजय प्राप्त करशील, ही अशी गॅरंटी कृष्ण अर्जुनाला देत आहे. अर्जुनाला युद्ध करून विजयी होण्यास आणि राज्याचा उपभोग घेण्यास सांगितलंय. का? कारण कृष्णाला युद्धाची इच्छा आहे. माझी योजना जाणून घ्या या शब्दांनी सूचित केलेलं आहे की मी या सर्व योद्ध्यांना आधीच मारलेलं आहे. आपलं कर्तव्य पार पाडा, विचलित होऊ नका, हा अजून एक महत्वाचा संदेश भगवंत देत आहेत. जेतासी, तू विजयी होणार आहेस, हे शब्द हे सूचित करतायत अर्जुनाला. माझे साधन, तू केवळ माझं एक साधन बन आणि क्रेडिट मात्र तू घे, मला क्रेडिटची आवश्यकता नाहीये, असं भगवंत सांगतायत. परमेश्वराची योजना कशी जाणून घ्यायची याबद्दल सुद्धा भगवंत सांगतायत की केवळ कृष्णाच्या कृपेने हे शक्य आहे. त्याच्या भक्तांची योजना ही त्याच्या योजनांप्रमाणेच चांगली आहे. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून त्यांची योजना जाणून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांना काय करायला लागेल? तर कृष्ण भावना भावित कार्य करायला लागेल. आता दयाळूपणा आणि कृष्णाची कृपा हे कसं समजून घ्यायचं? तर प्रत्येक योजना ही परमपुरुष भगवंतांनी बनवलेली असते. भगवान कृष्ण अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत, पण ते त्यांच्या भक्तांना श्रेय किंवा क्रेडिट देऊ इच्छित आहेत. क्रेडिट स्वतः घेत नाहीयेत, कारण त्यांना क्रेडिट घेण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता नाहीये. ते संपूर्ण विश्वाचे मालक आहेत. म्हणून त्यांच्या इच्छेनुसार गुरु महाराज, गुरु शिष्य परंपरा कृष्ण भावना भावित योजना बनवत असतात. तर हे आपण ह्याच्यातनं समजून घ्यायचं आहे. श्लोक संख्या 35 ते 40, या 40 नाही 46, तर 35 पासून 46 पर्यंत या सगळ्या अर्जुनाच्या प्रार्थना आहेत आणि या सगळ्या तुमच्यासाठी होमवर्क आहेत. श्लोक भाषांतर आपण सगळ्यांनी घरी वाचायचं आहे. आता मात्र कोणकोणत्या श्लोकामध्ये कुठले कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. 35व्या श्लोकात कोणत्या भावनेत अर्जुन आहे? थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि अत्यंत भयभीत झालेला अर्जुन गदगदित स्वरामध्ये भगवान श्रीकृष्णांना याप्रमाणे म्हणाला. श्लोक संख्या 36. श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्य आहे. श्रीकृष्ण हे भक्तांचे पालन करत आहेत आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत. या गोष्टीला अर्जुन इथे दुजोरा देतोय.
भगवंतांच्या कृती या सर्वांसाठी हितकारक आहेत, हे सुद्धा अर्जुन मान्य करतोय. केवळ कृष्णांच्या नामश्रवणाने संपूर्ण जग हर्ष उल्हासित होतं, आनंदित होतं आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात, हे सुद्धा अर्जुन मान्य करतोय. सिद्ध पुरुष तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस मात्र भयभीत होऊन इतस्ततः पळतायत आणि हे सर्व योग्य घडतंय, हे अर्जुन मान्य करतोय. 37व्या श्लोकात अर्जुन सांगतोय, सर्वांसाठी श्रीकृष्ण हेच एकमेव आराध्य आहेत, म्हणून श्रीकृष्णांना प्रणाम करणे हे योग्य आहे, कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण ब्रह्माला सुद्धा त्यांनीच जन्म दिलेला आहे. श्रीकृष्णांचं विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातनं ब्रह्मदेवांचा जन्म झाला, म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवी देवतांनी श्रीकृष्णांना सादर प्रणाम केलाच पाहिजे. श्रीमद भागवतात सांगण्यात आलेलं आहे की ब्रह्मदेव शंकरासहित सर्व देवी देवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात. त्यानंतर मुख्य मुद्दा येतो की श्रीकृष्ण हेच दुय्यम निर्माता सुद्धा आहेत. कशा पद्धतीने? आदि सृष्टीकर्ते ते आहेत, सर्व कारणांचं कारण ते आहेत. भौतिक अभिव्यक्तींपासून अतींद्रिय भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत. अक्षरम म्हणजे भौतिक निर्मितीप्रमाणे ते नाशवंत नाही आहेत. महात्मा, सर्वात उदार आणि अमर्याद आहेत. अनंत, भगवंतांनी आपल्या प्रभावानी आणि आपल्या शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट या संपूर्ण रचनेमध्ये अस्तित्वात नाहीये. सर्व काही भगवंतांच्या प्रभावानी शक्तीने व्यापलेलं आहे. देवेश, ते सर्व देवी देवतांचं नियंत्रण करतात आणि ते सर्वांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. 38व्या श्लोकामध्ये काही मुद्दे असे की या व्यक्त प्राकृतिक जगताचं एकमेव आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत. जे जे काही ज्ञेय आहे ते सर्व भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण त्रिगुणातीत असं परम आश्रयस्थान आहेत. निधानम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योतीपासून सर्व काही भगवान श्रीकृष्णांवर आश्रित आहे. या जगतामध्ये घडत असलेल्या सर्व घटना त्यांना माहीत आहेत. जर ज्ञानाला अंत असेल तर भगवान श्रीकृष्ण हे सर्व ज्ञानाचा अंत आहेत. तेच ज्ञेयही आहेत, तेच ज्ञाताही आहेत. ज्ञानाचे ध्येय सुद्धा तेच आहेत, कारण ते सर्वव्यापी आहेत. वैकुंठ जगताचं कारण सुद्धा भगवान श्रीकृष्णच असल्यामुळे ते दिव्य आहेत आणि दिव्य जगतातील परमपुरुष सुद्धा तेच आहेत. त्यानंतर 39व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतोय, तुम्ही सर्व गोष्टींचं सार आहात. तुम्ही वायू आहात. भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आलंय, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये तो प्रमुख आहे. परम नियंता अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्हीच आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह म्हणून संबोधतोय, कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवांचे सुद्धा पिता आहेत. 40व्या श्लोकात अर्जुन सांगतोय, तुम्हाला पुढून पाठीमागून सर्व बाजूनी मी नमस्कार करतो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात, म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूनी प्रणाम करतोय. अर्जुन असं मानतोय की श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलाचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत. विष्णू पुराणामध्ये 1.9.69 असं सांगितलंय की हे भगवन, तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग तो देवी देवता का असेना,
त्याला सुद्धा तुम्हीच निर्माण केलेलं आहे. श्लोकसंख्या 41 आणि 42 मध्ये असे मुद्दे येत आहेत की तुमचा महिमा न जाणता अनादराने मी तुम्हाला संबोधले असेन तर त्याबद्दल कृपया मला क्षमा करा, असं अर्जुन इथे सांगतोय. तुमचा महिमा मी जाणून नाही घेतला, तुम्हाला मी जाणलं नाही, किंवा तुम्हाला मी एक माझा मित्र मानलं, हे कृष्ण, हे यादव, हे मित्रा, असं अनादराने मी तुम्हाला संबोधलं. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केलं असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळेस, जेवताना, चेष्टा करताना, एकाच शय्येवर आपण दोघे शयन करत होतो किंवा एकत्र बसून भोजन करत होतो, एकाच आसनावर बसत होतो, कधी कधी एकांतवासात, तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान सुद्धा केला असेल. पण हे अच्युता, कृपया माझ्या त्या सर्व अपराधांना तुम्ही कृपया क्षमा करा. कृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नव्हतं, हे अर्जुन इथे मान्य करतोय. अर्जुनाने जरी विश्वरूपाचं ऐश्वर्य पाहिलं तरी तो श्रीकृष्णांशी असलेला आपला प्रेम मैत्री भाव, सखा भाव विसरू शकत नव्हता. भगवंत आणि भक्तांमध्ये असं दिव्य प्रेमाचं आदान प्रदान होत असतं. श्रीकृष्ण आणि जीवात्मा यांच्यातला हा संबंध शाश्वत असतो. अर्जुनाच्या उदाहरणावरनं पाहिल्यावर आपल्याला या संबंधांचं विस्मरण कधीही झालं नाही पाहिजे. 43व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतोय, तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत, कारण त्यांनीच सर्वप्रथम ब्रह्मदेवांना वेद सांगितले आणि आता सुद्धा तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत. कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो, त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीही होऊ शकत नाही. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये 6.8 हा रेफरन्स येतो की भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिय आहेत, परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची शरीर, इंद्रिय, मन आणि ते स्वतः यांच्यामध्ये कोणताही भेद नाहीये. त्यांची इंद्रिय सामान्य जीवात्म्यांसारखी अपूर्ण नाहीत आणि मर्यादित सुद्धा नाहीत. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकात भगवंतांचं ज्ञान, बल आणि कर्म सर्व काही दिव्य आहेत. हा एक संदर्भ आपण पाहू शकतो. चैतन्य चरितामृताच्या आदिलीला 5.142 मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, एकले ईश्वर कृष्ण आरसभभृत्य. केवळ श्रीकृष्ण हे एकच ईश्वर आहेत आणि बाकी सर्वजण त्यांचे सेवक आहेत आणि सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करत आहेत. ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगितल्याप्रमाणे ईश्वरा परमा कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. भगवान श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. तर बरेचसे संदर्भ इथे श्रील प्रभुपाद आपल्याला प्रस्तुत करतायत. 44व्या श्लोकामध्ये अर्जुन सांगतोय, मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपा याचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पती आणि पत्नी दोघांपैकी कोणीही आपल्या जीवनसाथीचा उद्दामपणा सहन करते, त्याचप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांच्यातले जे संबंध आहेत हे विविध प्रकारचे असतात. कोणी श्रीकृष्णांना पुत्र, तर कोणी त्यांना पती किंवा कोणी त्यांना मित्र किंवा कोणी त्यांना स्वामी या रूपात त्यांच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करीत असतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्य भाव आहे, म्हणजेच मित्रत्वाचा संबंध आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे सगळे अपराध सहन करतात. 45व्या श्लोकात आपण पाहू की अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करतोय. एकाच वेळेस तो आनंदितही झालाय
आणि भयभीत सुद्धा झालेला आहे. आपला मित्र श्रीकृष्ण स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे असं अद्भुत विश्वरूपही भगवंत दाखवू शकतायत हे पाहून अर्जुन एकदम आनंदित झालेला आहे. पण त्याचबरोबर त्याला श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल आता मात्र भीती वाटायला लागली. अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करतोय, कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात याची खात्री आता अर्जुनाला पटलेली आहे. ज्याप्रमाणे प्राकृत जगत हे तात्पुरतं आहे, त्याचप्रमाणे विश्वरूप सुद्धा भौतिक आणि तात्पुरतं आहे. परंतु वैकुंठ लोकामध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपामध्ये नित्य वास करतात. ज्याप्रमाणे नारायण सुद्धा शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करतात, त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावं देण्यात येतात. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपं आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतोय. 46व्या श्लोकामध्ये शंख, चक्र, गदाधारी आणि पद्मधारी असं तुमचं चतुर्भुज रूप कृपया मला दाखवा असं अर्जुन सांगतोय. ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगण्यात आलेलं आहे 5.39 की रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतार मकरोत भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभवत परमः पुमान्यो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. भगवंतांची शेकडो हजारो शाश्वत रूपे आहेत. राम, नरसिंह, नारायण इत्यादी रूप प्रमुख आहेत. भगवंतांची ही रूप असंख्य आहेत. श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो. या श्रीमद भागवताच्या विधानाला या ठिकाणी स्पष्टपणे दुजोरा देण्यात आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपांपासून भिन्न नाहीयेत आणि असंख्य रूपातील कोणत्याही रूपांमध्ये ते परमेश्वरच असतात. या सर्व रूपांमध्ये ते एखाद्या युवकाप्रमाणे नवयुवक किंवा नवयुवक कसा एकदम चिरतरुण दिसतो त्याप्रमाणे भगवान कृष्ण दिसतात, कारण तेच भगवंतांचं शाश्वत रूप आहे. आणि जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो. हा या श्लोकाचा सार आहे, इसेन्स आहे. तर या ठिकाणी हा धडा सुद्धा संपन्न होतोय. तर आपण या ठिकाणी थांबूया. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा.